हाय, वेलकम बॅक. तर आज आहे दीप अमावस्या आणि आता मी चाललेली आहे मार्केटमध्ये, कारण मला थोडं सामान आणायचं आहे. हार आणायचे आहेत, फुलं आणायची आहेत, कारण अक्षय सकाळी खूप घाईघाईत गेला, तर त्याने काही त्याला आणायला जमलं नाही आहे काही. तर तुम्हाला बोलला की मी येताना घेऊन येतो, पण मी म्हटलं नको, उशीर होईल तुला यायला वगैरे. तर मी आणि अनाया आता आम्ही दोघीजणी चाललेलो आहोत. तर बघूयाच, ब्लॉग लास्टपर्यंत बघा, खूप छान असणार आहे आजचा ब्लॉग. काय ते आणि हे पार्सल पण आलेलं आहे, माहिती नाही आहे काय आहे ते, पण अनायाचंच आहे वाटतं, प्रोटीन पावडर असं वाटतंय मला. अनायाचं पण आज औक्षण करायचं आहे, कणकेचे दिवे बनवून वगैरे. तर मुलांसाठी तर तेवढं केलंच पाहिजे, त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी खूप छान असतं आजचा दिवस आपल्या मुलांसाठी. त्यांचं औक्षण करा नक्कीच, तुम्हालासुद्धा लहान मुलं असतील तर. पण हा ब्लॉग उद्या येणार आहे, तर चलो. काय बोलते अनाया? इकडे बघ, इकडे बघ, से हाय. तिकडे कर ना, तिकडे. काय वाव? इकडे बघ ना अनाया, समोर बघ. तर चलो, बाय. ब्लॉग कंटिन्यू करा. आम्ही आसनगावमध्येच आलोत. दुकानात तर बंद दिसत आहेत, बघू 4:15 झालेले आहेत आता. काय म्हणते? आणि काय ट्रेन. आणि इथे हार घेते आता मी. बंबई काढलं का जेवायचं एक ना. हां. तर आम्ही मार्केटमध्ये जाऊन आलो, तर आम्हाला फक्त फुलंच मिळाली. मला त्या वाती असतात तुपातल्या, त्या मिळाल्या नाही आहेत. तर मी अक्षयला फोन केलेला, त्याला सांगितलं प्लीज वेळ मिळाल तर घेऊन ये. तर तो मी त्याला म्हणाली येतानाच घेऊन ये, पण तो बोलतो की मी येतो घेऊन, कारण मग तुला पूजेला उशीर होईल. तर आता तो आणून देतोय मला. जवळ असल्याचा हाच फायदा असतो. मी जेवणसुद्धा लावलेलं आहे इथे, आणि आता 5:45 वाजलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता 5:45 वाजलेले आहेत, तर 7 वाजता मी पूजा करायला घेणार आहे, कारण 7 ते 9 वाजेपर्यंतच टाईम शुभ आहे. आणि अनायाचं पण ऑप्शन करायचं आहे, ती गेली आहे बाहेर खेळायला. तर बघूयाच आता. जेवण वगैरे मी फटफट बनवून घेते. कुकरला मी डाळ राईस लावलेला आहे, आता बघूच. आता आज दीप अमावस्या आहे आणि सायलीने आणायला मस्त रेडी केलेले आहे. हाय कर अनाया. हे बघा कशी दिसते. हाय अनाया, हाय कर. क्यूट फरी अशी काहीतरी दिसते, मस्त छान छान. अनाया बघा माझी किती सुंदर दिसते. अशा प्रकारे आम्ही सजवलेलं आहे. आणि आता आम्ही पूजा स्टार्ट करणार आहोत, तर ब्लॉग कंटिन्यू करा. ते कणकेचे दिवे आणतात का? नाही तर म्हणतो. तू नको ना लावू नाही, मी लावेल. इथे हात नको लावू हा आता तू. अनाया नो नो, हात नको लावू अनाया. असं काय करत? हात जोड, पापा करायला हात जोड, हात जोड. गुड गर्ल.
बाप्पा करायला. हा बाप्पा इथे ठेव फुलं. हा फुल ठेव. हा फुल ठेव. इथे ठेव. इथे ठेव. ठेव. गुड गर्ल. हा गुड गर्ल. ये चला आता आरती करायला या. तर आता अक्षयने ओवाळायला लावलंय अनायाला. तर आता आमची दीपपूजन झालेलं आहे. आम्ही मस्त दिवे वगैरे लावलेले आहेत आणि गरम बघू शकता तुम्ही. आणि माझी अनाया बघा. हाय कर बाळा. देवाला आता नैवेद्य दाखवलेला आहे. खीर आहे, डाळ भात आहे. तर छानपैकी आमची आता पूजा झालेली आहे आणि खूप मस्त वाटलं. असं घरात काय फेस्टिवल वगैरे असलं का खूप छान वाटतं. तुम्हाला दाखवते मी. तर हे मी अनायाला ओवाळण्यासाठी कणकेचे 7 दिवे बनवलेले. कणकेचे दिवे आहेत आणि ही तुपाच्या वाती होत्या. आणि हे असं थोडं डेकोरेशन केलं आहे, नैवेद्य दाखवलं आहे आणि असं काहीतरी केलेलं आहे मी छानपैकी. तर थोड्याच वेळात आता आम्ही जेवून वगैरे घेऊ. अक्षय गेलं आहे अनायाला घेऊन बाहेर. बोलतो एक फेरी मारून येतो आहे म्हणून. तर तेच तुम्हीसुद्धा करता का दीप अमावस्येच्या दिवशी अशी दिव्यांची पूजा? माझ्याकडे जेवढे दिवे होते तेवढे घेतले मी. बाकी मी मातीचे दिवे लावलेत कारण माझ्याकडे ते दुसरे दिवे होते ते तीनच होते. एक चांदीचा आहे आणि 2 आपले नॉर्मल असतात ते. तर चला जेवताना भेटू आपण. अच्छा काय आज जेवायला? भाजी, भात आणि राईस आणि खीर आहे. वाव, जेवायला मज्जा येणार. लोक आज नॉनव्हेज खातील मस्त. काय बोलतात ते, काय करतील? आज गटारी करतील. आणि आपण व्हेज खातो कारण आमचं केव्हाच झालं आहे. आम्ही सॅटर्डेलाच खाल्लेलं आहे आणि मंडे तर आम्ही खात नाही. तिथून तर आम्ही खातच नाही. आणि आज तर दीप अमावस्या होती तर आज पण नव्हतं नॉनव्हेज खायचं. सो आमची शनिवारीच झालेली आहे. असं काय आहे जेवणामध्ये आज? कसं झालंय? तर चला आता आम्ही जेवण वगैरे घेतोय. आजचा दिवस इथेच संपतोय. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गुड नाईट, टेक केअर, बाय.